अनिकेत दादा माने यांच्या शुभ हस्ते आपण देऊया नक्कीच मॅन ऑफ द मॅच. येस, पेंडिंग ठेवूया पण नंतर देणार आहोत त्यांना मॅन ऑफ द मॅच. येस, सामना आपण सुरू करूया. पहिला चेंडू ऑन साईडला खेळतायत, क्षेत्ररक्षक आहेत, धावबाची संधी, सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतायत. आनंद आहेत गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये. स्ट्राईक इनला बॅट्समन KG द बॉस कृष्णा गुरव. 4 षटकांचा सामना, चौथा सामना सुरू आहे पहिल्या फेरीमधील. फुल टॉस, ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी खराब फिल्डिंग, बॅकअप येत आहे, बॅकअप देखील खराब फिल्डिंग करताय. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 3 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या दोन टीममध्ये. सह्याद्री 11 आणि त्यांना फाईट करतोय माऊली 11 कुंभवडे. या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. 4 षटकांचा सामना. यावीस विकेट, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि लॉंग ऑनला हा झेल पकडलेला आहे. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. रन मशीन KG द बॉस बॅक टू द पवेलियन. सुनील येत आहेत. नवीन फलंदाज कृष्णा बाद झालेला आहे. आणि यस, विकेटचं बदन. सुनील बॅक टू द पवेलियन, बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. ते म्हणजे सह्याद्री 11 जुगाई या टीमला. सुजित नवीन फलंदाज, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. गोलंदाज बूम बूम माट्या. हॅट्रिक बॉल. स्ट्राईक इन न्यू बॅट्समन सुजित. हॅट्रिक बॉल आहे. बॅक टू द बॉलवर खेळतायत. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत. बूम बूम माट्या. आतापर्यंत 2 बाद 3 ही धावसंख्या आहे. धावसंख्या स्थिर आहे 3 या धावसंख्येवरती. ओव्हर द विकेटने आनंद. फुल टॉस, ड्राईव्ह करतायत, गॅप शोधू शकले नाहीयेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सह्याद्री 11 या संघाची 2 बाद 4. किरण लटके आणि सुजितला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. चार षटकांचा सामना आहे. कमबॅक करावं लागेल सह्याद्री 11 या टीमला. स्टारकास्ट आहे सह्याद्री 11 या टीममध्ये. बड्डे बॉय संतोष कांबळे देखील इन ॲक्शनमध्ये आहेत.
नवीन गोलंदाज दत्ताराम. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. आनंदने इम्प्रेस केलेला आहे पहिल्या षटकामध्ये. अष्टपैलू खेळाडू आहे, जेन्युन ऑलराऊंडर आहे. आनंद बुम बुम माटे या नावाने सुपरिचित आहेत संपूर्ण या सह्याद्री असोसिएशनमध्ये. चला घाई करायचे, टाइम सेट आहे पंच. याआधी 4 चेंडूंची पॅनल्टी लागली होती शिवलीला स्पोर्ट्स कुंभवडे या टीमला. तरी देखील त्या संघाने तो सामना जिंकला. योगराज सर, मिस टायमिंग. फिल्डर थोडीशी दूर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. किरण लटके रन मशीन या संघाची. आता मात्र चांगला खेळ करावा लागेल, कारण की महत्त्वाचे 2 फलंदाज खूप लवकर बाद झालेत. कृष्णा गुरव आणि सुनील. फक्त दिशा दिली, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. 2 फिल्डर आले चेंडू अडवण्यासाठी. तोपर्यंत या 3 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3ने पुढे जाईल 8. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना सुरू आहे, कारण की यजमान संघ आहे, आयोजक संघ आहे सह्याद्री 11 आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय माऊली 11 कुंभवडे. फुल टॉस चेंडू आहे, स्वीप करताय. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पायाने अडवण्याचा प्रयत्न असफल. सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय चौकार. धावसंख्या आहे 12. या फटक्यांची नितांत गरज आहे सह्याद्री 11 या टीमला. आणि तो चौकार येतो आहे सुजितच्या बॅटमधून. सुजित आणि किरण लॉफ करताय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज सुजितचा खेळ. नवीन फलंदाज. धावसंख्या आहे 12. आत्तापर्यंत 3 विकेट गमावलेत. 12 या धावसंख्येवरती. न्यू बॅट्समन संतोष आहेत. फुल टॉस ड्राईव्ह करतायत. डीपमध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑफला. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 13 धावा. 3/13 ही धावसंख्या आहे. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन किरण लटके आहेत. किरण लटकेला चांगला खेळ करावा लागेल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. स्लाइस करतायत. लेट कटचा फटका. डीपमध्ये फिल्डर येत आहेत थर्ड मॅनला. थोडेसे फंबल झाले. 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 3 आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. याच दरम्यान आदरणीय हिरेन चावडा साहेबांचं आगमन होत आहे. त्यांच्या समवेत
ज्ञानेश्वर येवले साहेबांचे इथे आगमन होते आणि मारुती कॉम्प्लेक्सचे हे सर्व मान्यवर आहेत, त्यांचं इथे आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्या आहे 16 पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. विलास येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय हिरेनभाई चावडा साहेब आणि ज्ञानेश्वर येवले साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचे देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. श्री जुगाई आणि संत बालूमामा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. 2 दिवसीय स्पर्धा, 32 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. लाख मोलाचं आयोजन. तुषारजी शिंदे सर सामन्याचा आनंद घेत आहेत. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतो. धावसंख्या 17. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्वीपर कव्हरला फिल्डर येतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 19. किरण लटके चांगला खेळ करतायत. किरणला माहिती आहे महत्त्वाचे 3 फलंदाज खूप लवकर बाद झालेत. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या मॅचमध्ये इथून 40+ धावा बनवावे लागतील. बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. पुल करतायत. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल आणि झेलपर्यंत पोचले नाही आहेत. तोपर्यंत या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 2ने पुढे जाईल. 21. 21 धावा. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती यस षटकार आहे. आधी ते बाहेर गेले होते. पंच यस आधी ते बाहेर गेले होते. योगराज सर बाहेर गेले असतील तर षटकार असेल. यस आपण चेक करूया. चला यस षटकार आहे पंच. आधी ते बाहेर गेले होते, त्यानंतर त्याने उडी मारली. धावसंख्या 6ने पुढे जाईल. 27. 27. किरणने हा षटकार लगावलेला आहे. रन मशीन या संघाची. 27. एक धाव झाली कंप्लीट. पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. धावसंख्या 28. 28. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या 28. पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग आहे. फिल्डर थोडेसे दूर आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतीला चेंडूवरती धावा 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 30.
फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. मॅच या पुढील सामना असेल RCC मौसम आणि जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी या दोन टीममध्ये. चला मौसम आणि हिंगाणेवाडी संघ टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आदरणीय आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती हिरेनबाई चावडा साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. क्या बात लॉफ करताय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सीमा पार. बॅक टू बॅक. दुसरा चौकार. नो चेंडू देखील आहे. ऍक्शन. यस. त्यामुळे या चेंडूवरती एकूण धावा असतील 8-7. तो मॅच धावसंख्या आहे 49. जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी संघ देखील दाखल होतोय. वेलकम. स्वागत आहे. यस. हिंगाणेवाडी या टीमचे कॅप्टन येत आहेत. जी शिवलीला स्पोर्ट्स कुंभवडे या टीमची स्पर्धा झाली खऱ्या अर्थाने कोळेगावच्या ग्राउंडवरती ती गाजवलेली आहे हिंगाणेवाडी या संघाने. तो संघ इथे दाखल होतोय आणि मौसम या दोन टीममध्ये सामना असेल. आमच्यासोबत राम आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोअर कार्ड भरलं जात आहे. सकाळपासून खऱ्या अर्थाने अप्रतिम गुणलेखन ते करतायत. आज इथून ते हल्ले नाही आहेत अजिबात. क्या बात आहे. बॅकफुटला गेले. स्मॅश करतायत. फ्लॅट स्ट्रोक. सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. टॉस जिंकलेला आहे. किरण लटके समोरच्या टीमला झटके देतोय. काय बॅटिंग सुरू आहे. आधी संत आणि सावध सुरुवात केली. त्यानंतर गेअर चेंज केलेला आहे. मोमेंटम शिफ्ट झालेला आहे. ते म्हणजे सह्याद्री 11 या टीमच्या बाजूने. 2 षटकांमध्ये फक्त 16 बनवल्या होत्या. टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 55 धावा. 39 वरती बॅटिंग करतोय. किरण लटकेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. किरण लटकेसाठी संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि त्या संघाला आणि या डावाला सावरण्याचं काम
किरण लटकेने केलेला आहे आणि सुरेख झेल पकडलाय स्क्वेअर लेगला. फलंदाज झालाय बाद. किरण लटके बॅक टू द पवेलियन. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 55 आणि 56 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. माऊली 11 कुंभवडे या संघासमोर 14.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी माऊली 11 कुंभवडे या संघाला. चला सामना स्पीडअप करा. सह्याद्री 11 संघ सार्थक बाबू प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत ते नेहमी जातात तिथे. लकी चॅम्प आहेत सह्याद्री 11 या टीमचे. छप्पन्न धाव बनवायच्या आहेत. 14.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील. ही अचूक माहिती राम आम्हाला देत आहेत सकाळपासून. दत्ताराम आणि बुम बुम माट्या आनंद ही जोडी आहे आणि किरण लटके येत आहेत ज्याने पहिल्या इनिंगमध्ये धाव बनवलेले आहेत. एकोणचाळीस धावांची विस्फोटक इनिंग साकारली पहिल्या इनिंगमध्ये. पहिल्या चेंडूवरती RCC मौसम या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. या पुढच्या मॅचमध्ये मिस्टायमिंग आहे. डीपमध्ये फिल्डर नाही आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न लॉंगॉलवरून लॉंग ऑफला आले. हा चेंडू फील्ड केलं फेकी केली त्याबद्दल आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थाने आज मीटिंग देखील आहे. SCL 11 आणि 12 एप्रिलला आहे.
पुन्हा एकदा ऐतिहासिक ग्राउंडवरती डे नाईट फॉर्मॅट स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल, मागच्या वर्षी देखील त्याच ग्राउंडवरती मिस टायमिंग, परंतु इनफिल्डच्या वरून खेळत आहेत. दोनच खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे माऊली 11 कुंभवडे या संघाचा. धावसंख्या आहे 6. हाफ ट्रॅकरा चेंडू आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा येतोय. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिले या चेंडूवरती. धावसंख्या आहे 7. 7 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा लॉफ करतायत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने चांगली फिल्डिंग. मिल्टीला धावा 2. धावसंख्या 2ने पुढे जाईल 9. 9 धावा धावफलकावरती आहेत. 56 धावा बनवायच्या आहेत. प्रतिषटकामागे 14च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. सुरेश डाऊन दी बॉल. सुरेश कोटकरने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. विलास. विकेट मिळवली आहे किरण लटके यांनी. अष्टपैलू कामगिरी केली आहे या मॅचमध्ये. एकोणचाळीस धावा देखील बनवल्यात पहिल्या इनिंगमध्ये. प्रचंड वेग बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 9. बनवायच्या धावा 56. 4 षटकांमध्ये 18 चेंडू शिल्लक आहेत. 47 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. माऊली 11 कुंभवडे या संघाला. बुम बुम माट्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये किरण लटकेने बॅटिंग केली आहे त्याचप्रमाणे या इनिंगमध्ये आनंदला बॅटिंग करावी लागेल. आनंदच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे या सामन्याची. कारण की आनंदमध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण की संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. 18 चेंडू 47 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती संकेत. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. बिग विकेट डाऊन. बूम बूम माट्या 0वरती बाद. आणि क्लीन बॉल. यश उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. गोलंदाज संकेत. नवीन फलंदाज आले आणि 0वरती बाद झाले.
फलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज संकेत विकेट टेकिंग गोलंदाजी बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत. हॅट्रिक बॉल संकेत यांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. कालपासून आपण पाहतोय संपूर्ण नक्कीच सह्याद्री 11 संघ असेल, त्यानंतर नक्कीच बाळूमामा स्पोर्ट्स मानचावाडा संघ असेल, या दोन्ही संघांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. 2 दिवसीय स्पर्धा 32 संघांचा सहभाग आहे. हॅट्रिक बॉल होता, फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला टीपमध्ये फिल्डर आहेत सुरेश कोटकर. एकदम मिळत्या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल 10. 56 धावा डिफेंड करायच्या आहेत सह्याद्री 11 या संघाला आणि गोलंदाजी चांगली होती. ऑन साईडला खेळत आहेत, व्यवस्थित चेंडू बॅटवरती येत नाही. कृष्णा येतोय चेंडूवरती. एकच धाव मिळते, धावसंख्या 11. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये या मॅचमध्ये सह्याद्री 11 जुगाई या संघाला. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल, चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण की महत्त्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत. फुल टॉस पुन्हा एकदा एलिव्हेशन नाही आहे, फिल्डर येत आहेत आणि हा झेल पकडू शकले नाही आहेत. सुनील पाटील होते. तोपर्यंत या 2 धाव मिळतात, धावसंख्या 2ने पुढे जाईल 13. अशी सुरुवात झाली होती सह्याद्री 11 या टीमची. पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकांमध्ये अवघ्या 16 होत्या. त्यानंतर किरण लटकेने गिअर चेंज केले, टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली आणि तब्बल 55 धावा बनवण्यामध्ये यश आलं सह्याद्री 11 या संघाला. त्यामध्ये वैयक्तिक 39 धावांची विस्फोटक इनिंग साकारली किरण लटकेने. पुन्हा एकदा मिस्टायमिंग, एलिव्हेशन नाही आहे डीपमध्ये फिल्डर आणि पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे सुनील पाटील. हा दुसरा झेल सोडलेला आहे. कृष्णा थोडेसे नाराज आहेत. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. पहिल्या इनिंगमध्ये होत्या 16 पहिल्या 2 षटकांमध्ये आणि या इनिंगमध्ये 2 षटकांमध्ये बनवलेल्या आहेत धावा 15. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. क्या बात आहे. खूप चांगलं ग्राफिक्स आपण पाहू शकाल UTC लाईव्हच्या माध्यमातून. शैलेश दादा भोईर स्वतः फाउंडर उपस्थित आहेत कालपासून. खूप चांगलं हे लाईव्ह टेलिकास्ट, खूप चांगली क्वालिटी, तेवढी चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय. हे त्यांचं स्लोगन आहे. आणि UTC लाईव्हला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला तुम्ही विसरू नका, जेणेकरून UTC लाईव्हच्या माध्यमातून जेवढ्या स्पर्धा नक्कीच कव्हर केल्या जातील त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. पहिला चेंडू आला डॉट बॉल. 11 चेंडू 41 धावांची गरज. आता मात्र समीकरण कठीण होत चाललेलं आहे या मॅचमध्ये. अपील करतायत. आय थिंक हा बम बॉल आहे. चेंडू ग्राउंडिंग झालेला आहे हे सांगत असताना DK सर. नामवंत खेळाडू देखील आहेत. मॅन फ्रॉम इनगाव वांगणी. या सीझनमध्ये इनगाव संघ देखील खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत आणि काय घडतंय आज सुनील पाटीलचा चेंडू पाठलाग सोडत नाहीये. जिथे सुनील पाटील जातोय तिथे चेंडू किंवा झेल येतोय. हा तिसरा झेल सोडलेला आहे. आता सुनील पाटीलला तुम्ही विकेट किपरच्या पाठी घ्या, कारण की सुनील पाटील जिथे जातोय तिथे झेल येतोय. पुन्हा एकदा मिसटायमिंग, पुन्हा एकदा झेलची शक्यता आणि आता मात्र नो मिस्टेक, झेल पकडलेला आहे आणि सुनील पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. न्यू बॅट्समन विश्वनाथ आहेत.
लॉफ करतायत. डीपमध्ये कृष्णा गुरव आहेत. एक धाव मिळते. ऑन साइडला विकेट. सीमारेषेच्या बाहेर षटकार. आहे 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू शिल्लक. सुनील पाटील येत आहेत. फुलटॉस चेंडू फायदा घेऊ शकला नाहीये. त्याच्यावरती मिळते एक धाव. 5 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते या चेंडूवरती. 5 चेंडू 32. 5 षटकार मारले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये हा झेल पकडलेला आहे संकेतने. आतापर्यंत या मॅचमध्ये 2 झेल पकडलेले आहेत. कॅप्टन आहेत. बॉलिंग देखील खूप चांगली केली आहे या मॅचमध्ये. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहेत. संकेत पुन्हा एकदा येत आहेत चेंडूवरती. तोपर्यंत या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 26. फुलटॉस चेंडू आहे. मिस्टामिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अजयने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये. आनंद शून्यावरती बाद झाला. तिथून सातत्याने विकेट गमावले माऊली 11 कुंभवडे या संघाने. आणि हा संघ पूर्णपणे बॅकफूटवरती आहे. चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 30 धाव बनवायच्या आहेत. विठ्ठल येत आहेत नवीन फलंदाज. लॉंग ऑफला डीपमध्ये सुरेश. एकच धाव मिळते या चेंडूवरती. खूप मोठा विजय मिळवलेला आहे सह्याद्री 11 जुगाई या संघाने. एक चेंडू शिल्लक आहे. 29 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. शेवट गोड करण्याचा प्रयत्न. कृष्णा गुरव आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येतोय षटकार आणि सामना होतोय फिनिश. आणि सामना जिंकलेला आहे सह्याद्री 11 जुगाई या टीमने. अभिनंदन सह्याद्री 11 या संघाचं. हार्ड लक माऊली 11 कुंभवडे संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने बनवले 39 धावा आणि सेकंड इनिंगमध्ये विकेट घेतली 1, किरण लटके मॅन ऑफ द मॅच. RCC मोसम संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला मीटिंग आहे. सर्व कॅप्टनला विनंती असेल.